महालक्ष्मी एक्सप्रेसला आग लागलेली आहे। रुकडीजवळ पोहोचल्यानंतर आग लागल्याचं निदर्शनास आलं। रात्री 9च्या सुमारास रेल्वेच्या वातानुकूलित बोगीच्या खाली आग लागली अशी माहिती सध्या हाती येते। सध्या आग विझवण्याचं काम सुरू असल्याचं कळतं। ही दृश्य आपण बघतोय कोल्हापूरच्या रुकडी जवळ घडलेला हा प्रकार आहे। पुढारी न्यूजवरती या घटनेची हे एक्सक्लुझिव्ह दृश्य, वातानुकूलित बोगीच्या खाली ही आग लागली आपण या दृश्यांमधून बघू शकतो। आणि ताजे अपडेट्स घेऊया, प्रतिनिधी शेखर पाटील आपल्या सोबत आहेत। शेखर, काय ताजे अपडेट्स सांगता येतील? गुरु, एक सुदैवाची एक बाब म्हणावी लागेल, कारण ही आग जेव्हा लागली तेव्हा तात्काळच या संदर्भातली माहिती जी आहे ती मिळाली आणि त्यानंतर रेल्वे जी आहे ती त्याच ठिकाणी थांबवण्यात आलेली आहे। कोल्हापुरातल्या रुकडी या ठिकाणी असणाऱ्या पंचगंगा नदी परिसरामध्ये ही रेल्वे जी आहे ती आता थांबवण्यात आलेली आहे आणि ज्या ठिकाणी ही आग लागलेली आहे ही आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे। आपण जर बघितलं तर ही एक किरकोळ आग जी आहे ती त्या ठिकाणी निदर्शनास आल्यानंतर ते विझवण्याचा प्रयत्न आता सुरू आहेत। खरं तर रेल्वेला आग लागल्याच्या यापूर्वी देखील आपण घटना घडलेल्या पाहिलेल्या आहेत, मात्र त्यामध्ये निदर्शनास येण्यामध्ये वेळ लागलेला होता आणि त्यानंतर मोठ्या दुर्घटना घडल्यात। मात्र ही आग जी आहे ती सुरुवातीच्या काळातच कळाल्यामुळे आता ही रेल्वे थांबवण्यात त्या ठिकाणी आलेली आहे। आपण जर बघितलं तर कोल्हापुरातल्या रुकडी या ठिकाणी ही आग लागल्याची घटना घडली। बोगीच्या खाली वातानुकूलित बोगी होती आणि त्याच बोगीच्या खाली जी आहे ती आग लागायला सुरुवात झाली आणि तात्काळ या संदर्भात माहिती मिळाल्यानंतर ही रेल्वे जी आहे ती थांबवण्यात आली। त्यामुळे निश्चितच आहे अजूनही त्या ठिकाणी आग विझवण्याचं काम जे आहे ते सुरू आहे आणि त्यानंतर रेल्वे पुन्हा एकदा त्या ठिकाणी चालू करायची की नाही या संदर्भातला देखील निर्णय। धन्यवाद शेखर या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।